जी गोष्ट करताना आपली काहीच चुकी नाही राव, त्या गोष्टीचा परिणाम आपल्यावर पडायला लागलाय. म्हणजे बघा ना राव, सकाळी आपल्याला रोज गरम पाणी भेटत असतं आंघोळीला, आणि आज चक्क गरम पाणी सुद्धा नाही. पण याच्यात चुकी काय माझी सांगू का तुम्हाला? याला जबाबदार कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? ट्रम्प तात्या. म्हणजे रोज आपल्याला उठल्यावर आयतं गरम पाणी राहतं, पण आज अख्खी म्हणली दादा टी व्हीला बातम्या आता गॅस जरा जपून वापरावं लागन भाऊ. आणि त्याचा परिणाम काय झाला का सगळा स्वयंपाक आहे ना घरातला जो तो आलाय चुलीवर. मग आता जी चूल होती ना आपली रोजची, त्या चुलीचा आहे ना वापर गेले कित्येक वर्ष मी बघत आहे तो फक्त व्हायचा जे आपले कुरड्या पापड्या करताना, रोजचं पाणी तापवताना, किंवा जर सण आला एखादा किंवा सवासणी बिवासणी असल्या का मग ते चुलीवर डाळ बिळ शिजायला पुरणपोळ्याची एवढाच तिचा उपयोग होता. पण आता रोजच्या स्वयंपाकाला उपयोग होईना असं वाटायला लागले बरं का. म्हणजे ज्यांची ज्यांची इच्छा आहे का रोज, म्हणजे बऱ्याच वेळा रस्त्याने जाताना आपण बोर्ड बघत असतो हॉटेलला चुलीवरचं जेवण चुलीवरचं जेवण. आता खरंच चुलीवरचं जेवण आता घरीच भेटणार आहे, त्याच्यामुळे हॉटेलचा बी काय आता विषय राहणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे मोठाले शहरातले ना हॉटेल बी बंद झालीत बऱ्यापैकी बरं का, बातम्या बघून सांगतोय, आपण काही गेलो नाही. आणि याचाच एक भाग आहे ना, बहिणीचा फोन आला होता सकाळी पुण्यावरून, काय चाललंय म्हणलं काय नाही बाई निवांत. ती म्हणते इकडं असं झालंय का बातम्या बघून इकडं रांगा लागल्यात गॅस आणायला. बरं आहे भाऊ गावाकडंच. जेव्हा गांधीजी सांगत होते ना खेड्याकडे चला खेड्याकडे चला, पण कोणी काही खेड्याकडे यायला तयार नाही. म्हणजे काय करणार भाऊ, खेड्याकडं पैसे नाहीत, खेड्याकडं सुविधा नाहीत. पण आता काय तसं राहिलेलं नाही, सगळ्या सुविधा येतात. पण आता आपण एवढं परावलंबी झालोय का गॅस, म्हणजे पहिलं आपल्याकडे घरी काय होतं राखेल, आणि त्या राखेलवर आपण चूल पेटायचो आणि चिमण्या लावायचो, हे सगळ्या गोष्टी होत्या, लाईट नव्हती. पण आता काही तसं नाही राहिलं. आता इंधनाचे प्रकार बदलले. आता आपल्याकडे बरेच दिवस झाले गाडीला पेट्रोल आहे डिझेल आहे, आणि आता गॅसचा विषय किती अवघड आहे माहिती आहे तुम्हाला. विषय असा आहे का एक गावाकडे एक सिस्टीम होती, जी सिस्टीम आपण ब्रेक करून टाकली. ती सिस्टीम काय होती का गावाकडं जनावरं होती आणि ते जनावरं मोकाट फिरायचे. ते मोकाट फिरले की एक निसर्गाची सायकल होती ती, का मोकाट फिरले की त्याचे शेण टाकायचे, जे विष्ठा करायचे. त्याचं आहे ना काही दिवसांनी वाळल्यानंतर असं वावरात चालता चालता दिसायचं ते का त्याचे पौ तयार व्हायचे. पौ म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? विष्ठा केलेली जी एक आकार असतो त्याला पौ म्हणतात. आणि ते पौ वाळला का त्याची गौरी तयार होती, आणि ती गौरी आपल्याला इंधन म्हणून किंवा आपल्या चुलीला सरपण म्हणून वापरायची. बाकीचं सरपण तर राहायचंच. दुसरी गोष्ट, ज्यांच्या घरी चांगली जनावरं आहेत ना त्या घरातल्या बायांना एक काम रोजच्याला राहायचं काय का जी शेण टाकून येते ते उकांड्यावर, त्याच्यातल्या काही शेणाचे त्या गावऱ्या बनवायचे. आणि त्या गावऱ्या रस्त्याच्या कडाला थापल्याला राहायच्या, भीतीवर थापल्याला राहायच्या, आणि त्याच्यातून एक बायांचा व्यायाम बी व्हायचा बरं का. पण आता झालं कसं का डोळ्यात धूर जातो किंवा अजून काय अडचणी, थोडं करता करता ह्या गावऱ्या पूर्ण गायब झाल्या. म्हणजे आता जी होळी झाली ना त्याला सुद्धा गावऱ्या विकत आणावं लागल्यात. कुठून? रस्त्यावर भेटत आहेत मोजकेच लोक आता गावऱ्या बनवतात, ते बी हाताने थापून नाही, साचा आलाय. आणि तिसरी गोष्ट, ह्या गावऱ्यांचा एक साठा राहायचा गावाकडं, असं एक गोल आकार बनवलेला राहायचा, आणि त्याच्यात त्या गावऱ्या ठेवल्या जायच्या. वरून परत शेणाने सारून घेऊन एखादा कागद बिगद टाकला जायचं. म्हणजे काय व्हायचं, ज्यावेळेस आपलं इंधन संपन त्यावेळेस स्टोरेज म्हणून त्याचा उपयोग व्हायचा. पण हे सगळं बंद झालं ना या गॅसच्या नादात. कोणाच्या घरी गावऱ्याचं स्टोरेज नाही. आणि सरपण तुम्हाला दाखवू का, आता ही झाडं बघू शकता तुम्ही, असं लय सरपण आहे आणि हे बी नाही. आणि कुठं पाऊस सापडायचं तर विषयच नाही. ही ब्रेक झालेली सायकल आहे जी गावाकडली. आता आपण म्हणतो निसर्ग वाचवायचा आहे, सगळं करायचंय, पण निसर्ग आता कसं वाचवणार? जर गॅसची टंचाई जर कायम सुरू राहिली तर पर्यायी इंधन म्हणून लाकडाकडे येणार आहे. लाकडं म्हणजेच वनस्पती. मग वनस्पतीला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे निसर्गाचा एक प्रकारे आहे ना समतोल बिघडून राहिला आहे. ह्याला काय पर्याय सांगा तुम्हाला माहीत असेल तर. आणि गावाकडं चला असं जे गांधीजींनी सांगितलंय ते सांगून नाही होणार. पण परिस्थिती उद्भवली तर सगळे लोक गावाकडे येणार आहे. पण हे लोक किती विचार आणि किती हुशार असतात, किंवा त्यांची व्हिजन किती मोठं असतं का गावाकडं गेलं पाहिजे, किंवा गावाकडची परिस्थिती तुम्हाला कधी ना कधी अनुभव लागेल, हा विचार कदाचित त्यांच्या मनात असू शकतो. आणि गावाचा विकास होणं हे गरजेचं होतं. आता गावाचा विकास झाला सगळं काही तुम्ही बघू शकता. हे परिसर का इकडं एकदम मस्तपैकी मोकळं वातावरण आहे बरं का. आणि इथं काय बी जरी गोळा केलं नाही असं तरी पण आहे ना अन्न शिजायला काहीतरी सापडू शकतं. इथं अन्न बी तयार होऊ शकतं बरं का. पण ज्या ठिकाणी आपण शहरी भाग म्हणा किंवा जिथं चांगले लोकांनी लाखो कोटी रुपयाची फ्लॅट घेतलीत त्या ठिकाणी
जर गॅस नाही गेला तर खरंच अडचण होऊ शकते. आणि याला जबाबदार कोण, कसं काय हे म्हणत बसण्यापेक्षा आपण आपली जी सायकल आहे, आपण जे स्वावलंबत्व आहे गावाकडं, ते आपण टिकवलं पाहिजे. झाडं कापा मग सरपण करा असं नाही म्हणते मी, पण ज्या आपल्या काही व्यवस्था आहेत जुन्या, त्या व्यवस्थेकडे आपल्याला असं जर काही जागतिक समस्या उद्भवली तर आपल्याला जावं लागते. त्याच्यामुळं आपण आपल्या ज्या जुन्या काही थोड्याफार प्रथा आहेत त्या आपण जपल्या पाहिजे, जेणेकरून अशा परिस्थिती उद्भवल्या तर आपल्याकडे शेवटचा पर्याय म्हणजे उपलब्ध राहतोय. काय? खाण्यासाठी आपल्याला उत्पन्न करण्यासाठी लागते जमीन, पाणी आणि शुद्ध हवा. आणि हे जगण्यातूनच आपल्याला मिळतोय आनंद. आता सध्या आज आंघोळ नाही केली अजून, पण आता होईन माझी बी आंघोळ. गरम पाण्याची गरज राहील नाही, एवढा सूर्य तापलाय. आणि याच्यावर जीवावर आता आपण नवीन ऊर्जा तयार करतोय, सौर ऊर्जा. त्या ऊर्जेवर आपण अन्न शिजू शकतो. पण सगळ्यांकडे ती गोष्ट अजून उपलब्ध नाही. ती उपलब्ध झाल्यावर या सगळ्या गोष्टीवर हे निघणच, मार्ग निघणच. परंतु आज तरी तात्पुरत्या म्हणजे काही काळासाठी का ना लोकांना खूप अडचणीचा सामना करावा लागणार आहे. का ही जी आपल्याला जी रोजचं इंधन आहे, ज्याची आपल्याला खूप अशी म्हणजे सवय झाली, ज्याच्याशिवाय आपण म्हणजे काहीच करू शकत नाही, असं इंधन आता सध्या टंचाईत आहे. आणि त्याच्यामुळे बरेचसे जे कमर्शियल जे ठिकाणी येतं, हॉटेल असू द्या किंवा इव्हेंटवाले असू द्या, यांना इंधन न देता तर घरगुती इंधन देण्याचा सरकारचा निर्णय. हा निर्णय लवकरात लवकर सगळ्यांचं सुरळीत हो. तर गावाकडं गाव पण जपा, खेड्याकडे चला. धन्यवाद. रामकृष्ण हरी. नर्मदेर. जय महाराष्ट्र.